नमस्कार, मी डॉक्टर संगीता जाजू. तर आज आपण मंत्रचिकित्सा किंवा मंत्रोच्चारण हे आपल्याला आपल्या जीवनात कसं प्रभावी ठरतं किंवा आपल्याला काही छोटे मोठे आजार यांच्यापासून मुक्त करण्यासाठी ही चिकित्सा कशी मदत करते ते बघूयात. तर हे मंत्रचिकित्सा किंवा हे म्युझिक थेरपी वगैरे आपण जे काही म्हणतो ते काही आज निर्माण झालेलं शास्त्र नाही आहे. आपल्या पूर्वजांनी म्हणजेच आपल्या वाघभट, चरक आणि सुश्रुत यांनी हे खूप आधीच याचं महत्त्व लिहून ठेवलेलं आहे. आपल्याला मंत्रचिकित्सांमध्ये समजा आपण एकच मंत्र म्हणजे काय तर गती आणि वेग, तर यांचं आता ओंकार मंत्रांमध्ये समजा ओम आपण घेतलं, ओंकाराचा उच्चार, तर यांच्या आपण जेव्हा असं उच्चारण जेव्हा करतो तेव्हा त्या ओंकाराच्या ध्वनीनंच आपल्या ब्रेनमध्ये म्हणजे आपल्या मेंदूमध्ये एक पॉझिटिव्ह लहरी क्रिएट होतात आणि ते आपल्या मेंदूला, आपलं मन जेव्हा इकडं तिकडं बागडत असतं तेव्हा त्या आपल्या मेंदूला, आपल्या मनाला शांत स्थिर करण्याचं काम हे ओंकार मंत्र करतो. ओंकार ध्वनीचा आपल्या मंत्रोच्चारणामध्ये खूप खूप महत्त्व आहे. तुम्हाला काही मानसिक चिंता सतावत असतील, काही शारीरिक आजार असतील, तर यामध्ये तुम्ही यांचं उच्चारण जरूर करत जा. रोज कमीत कमी तुम्ही 11 ते 21 ओंकार मंत्र दीर्घ स्वरूपात उच्चारण करायचं आहे. हळूहळू सुरुवातीला 10 सेकंद, 15 सेकंद, 20 सेकंद तुम्ही हळूहळू जास्तीत जास्त एका ओंकारामध्ये तुमचं श्वासाचं नियंत्रण तुम्ही हळूहळू वाढवायचं आहे. समजा आता तुम्हाला जर रामरक्षा स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम, अथर्व शीर्ष, सुंदरकांड आहे, पुन्हा भीमरूपी महारुद्र हे स्तोत्र आहे, गणपती अष्टक आहे, अच्युताष्टक आहे, श्रीकृष्णाष्टक आहे, लिंगाष्टक आहे, रुद्राष्टक आहे, अशी जी काही सगळी अष्टकं किंवा ही जी काही आपले भगवद्गीतेचे 18 अध्याय आहे, दुर्गा सप्तशती आहे, तर हे सर्व जर तुम्ही रोज त्यातलं काही ठराविक दिवशी, समजा जर आज एकादशी आहे तर भगवद्गीतेचा पाठ करू शकता. चतुर्थी असेल तर तुम्ही गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती अष्टक यांचं तुम्ही पठण करू शकता. वारंवार करणे म्हणजेच काय, पुनरावृत्ती करणे. त्यांनी काय होतं, तुमचा मेंदू एकदम तल्लख होतो, शांत होतो आणि नवीन विचार करण्यासाठी तुम्हाला तो प्रवृत्त करतो. आजकाल काय झालं ना, इतकी खिचडी माणसाच्या डोक्यात होते. मग स्क्रीन टाईम जास्त, मग इकडे जायचं तिकडे जायचं, ही पार्टी अटेंड करायची, संध्याकाळी हा प्रोग्राम. तर अशा ह्या सगळ्या म्हणजे वेगवेगळ्या गोंधळातून तुम्हाला थोडंसं तुमचा मेंदू जर शांत ठेवायचा असेल, तुम्हाला तुमचं पुढचं कार्य अधिक सक्रियतेनं करायचं असेल, तर तुमच्या मेंदूला विश्रांती देणं, तर त्याच्यासाठी तुम्हाला ह्या विविध श्लोकांचं मंत्रांचं उच्चारण करणं हे तुमच्या शरीरासाठी, तुमच्या व्याधी निर्मूलनांसाठी, तुमचं हाय ब्लड प्रेशर, तुमचं डायबिटीस, तुमचे हृदयाचे आजार यांसाठी खूप खूप उपयुक्त आहे. समजा जर तुम्ही विठ्ठल 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 असं जर रोज तुम्ही 100 ते 500 वेळा जर म्हणलं तर तुम्हाला हृदयाच्या आजारांपासून सुद्धा तुम्ही दूर राहू शकता. मध्यंतरी माझ्याकडे एक पेशंट होता, तर तो खूप असा सतत डिप्रेशनमध्ये राहायचा, काहीतरी काळजी करत राहायचा. तर त्याला मी फक्त म्हणलं की तू रोज ओम नमः शिवाय अगदी शांततेनं 101 वेळा म्हणत जा. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी मला येऊन सांगितलं, मॅडम मी जेव्हा ओम नमः शिवायचा मंत्र केला ना तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं, तर मला माझ्या विचारांवरती, माझ्या इतर जो काही माझ्या मनात गोंधळ निर्माण व्हायचा त्यानं ते खूप कमी झाले. मी आधी तुम्ही सांगितल्यानंतर मी एकदा करायचो, आता मी संध्याकाळी पण करतो आहे. तर असं ह्या मंत्रोच्चारणाचा, मंत्रचिकित्सेचा वारंवार आपल्या ज्या काही संहितांमध्ये किंवा आपल्या जे काही रीती आपले चातुर्मासाच्या पुस्तकांमध्ये जे काही श्लोक दिले ते त्या महिन्याप्रमाणे
म्हणजे दिवसाप्रमाणे तुम्ही जर म्हणले, समजा आता मंगळवार आहे तर तुम्ही हनुमान चालीसा म्हणा, शनिवार आहे तर तुम्ही सुंदरकांड म्हणा, तर याचा तुमच्या जीवनामध्ये खूप खूप पॉझिटिव्ह इफेक्ट होतो आणि खरोखर एक प्रकारे जी मानसिक शांतता म्हणतात ना ती तुम्हाला त्याने मिळत असते. आता पार्किन्सनची जसा डिसीज आहे, तर त्यामध्ये तुम्ही त्या रुग्णाला जर एखादं शांत गाणं सांगितलं, म्हणजे कसं, चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचल, किंवा शुक्र तारा मंदवारा, अशी शांत गाणी जर त्याला ऐकवली तर त्याचं त्या आजारांवरचं जे काही आहे दुष्परिणाम जे आहेत ते थोडेसे कमी व्हायला मदत होतात. समजा एक लहान बाळ आहे आणि आपण जेव्हा त्याला अंगाई गीत म्हणतो, जसं की लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, असं जर तुम्ही म्हणलं तर ते बाळ किती शांतपणे झोपून जातं. समजा एक नर्सरीचा किंवा 2-3 वर्षाचा मुलगा आहे आणि तुम्ही जर त्याच्यासमोर म्हणायला लागले, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, लिटरली ते 2-1.5 वर्षाचं मूल तुमच्या गाण्याबरोबर ते नाचायला लागतं. म्हणजेच ह्या म्युझिक थेरपीचा किंवा तुम्ही जे मंत्रोच्चारण करता, विठ्ठल विठ्ठल, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे राम, किंवा बोलो गोविंदा गोपाला देवकीनंदन गोपाला, असं जेव्हा तुम्ही नामसंकीर्तन करता किंवा मंत्रोच्चारण वारंवार करता, जसे घरात तुम्ही सकाळी जर एखादा टेप सुरू केला आणि त्यावरती तुम्ही एक मंत्र वारंवार होण्यासाठी, म्हणजे जे मंत्राची आवर्तनं असतात ती पुन्हा पुन्हा जर घरात वाजत राहिली तर आपल्या घरामधला जो औरा आहे, टोटल आपल्या घराचाच औरा, आपल्या मनाचा तर औरा, आपल्या सभोवतालचा तर पॉझिटिव्हिटीमध्ये जातोच, पण टोटल वास्तूचा औरा हा पॉझिटिव्हिटीमध्ये जातो आणि कोणी निगेटिव्ह अँगलने तुमच्याकडे बघूच शकत नाही, कारण तुम्ही स्वतः त्या मंत्रोच्चारणामुळे तितके पॉझिटिव्ह झालेले असता. तर सकाळी आपले आई वडील किंवा आपले आजोबा पणजोबा आपण बघितलं का, सकाळी आधी उठून काय करायचे, तर घरात नामसंकीर्तन पूजा हे चालू असायचं, त्यामुळंच ते अधिक फिट होते आणि ते लिटरली 100-120 वर्ष जगायचे. आता जरी आरोग्याच्या सुविधा तुम्हाला इतक्या मिळत असतील तरी तुमचा लाईफस्पॅन हा कमी झालेला आहे, कारण ह्या ज्या पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या आता आपण फॉलो करत नाही. आपण काहीतरी वेगळीकडंच सगळेजण भरकटत चाललो आहोत. तर यामुळं असं नाही आहे की पूर्वजांनी सांगितलेलं सगळं वाईटच असतं किंवा सगळं चांगलंच असतं. काही तुम्ही नवीन पिढीप्रमाणे चालू शकता, पण काही गोष्टी अशा ज्या आहेत की त्या अजूनही अंमलात आणल्या जातात आणि अंमलात आणाव्यात. त्यांनी कसं होतं, तर तुमचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहतं आणि मानसिक स्वास्थ्य हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण आपण जर आमच्या मेडिसिनमध्ये म्हणजे कायचिकित्सा ह्या विषयाचा जर अभ्यास आपण केला तर प्रत्येक रोगाची जसं कारणं सांगितलेलं असतात, एक पॅथॉलॉजिकल, फिजिओलॉजिकल, तसं सायकोलॉजिकल, दिस इज ऑल्सो वन ऑफ द रिझन बिहाइंड ईच डिझीज. तर कसं आहे, आणि मी तर म्हणते काही आजारांमध्ये तर 70 ते 80% हे सायकोलॉजिकल रिझनच असतं. एक 20% त्या पेशंटचा आजार असतो, बाकी ते सगळं कारण फॅमिली फिजिशियननं शोधून काढून त्याला त्याप्रमाणे मंत्रचिकित्सा, म्युझिक थेरपी जर हे दिली ना, तर खरंच त्याला औषधाची कमीत कमी गरज पडून तो ह्या चिकित्सेनं सुद्धा रुग्ण बरा होऊ शकतो. तर तुम्ही कमीत कमी ओंकाराचं तरी रोज 11 वेळा जप करत जा किंवा मंत्रोच्चारण ओंकार, ओम नमः शिवाय यांचं करत जा आणि तुमच्या जीवनात काय बदल येतात हे तुमचं तुम्ही स्वतःच ऑब्झर्व करा आणि मला फोन करून कळवू शकता. धन्यवाद.